तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या शाखाभाईच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सध्या आपण बघायला गेलो पालघरमध्ये तर भरपूर असे लोक युट्यूबवरती उतरत आहेत, चॅनल बनवत आहेत आणि त्या चॅनलवरती भरपूर असे लोक गावठी गाणे बनवून अपलोड करत आहेत। तर भरपूर असे लोकांचे गाणे पालघरमध्ये व्हायरल होत आहेत, तर भरपूर असे लोकांचे गाणे पालघरमध्ये फ्लॉप होत आहेत। तर आपल्या पालघरमधला एक असा युट्यूब कलाकार आहे जो पहिल्या गाण्यापासून पालघरमध्ये भरपूर असा फेमस आहे। त्याचे पालघरमध्ये भरपूर असे गाणे ब्लॉकबस्टर आहेत। साजनी डोंगर कडाला येणार, विचू चावला, चांदणी रात, पावडर लावून कोठं जास, हे ब्लॉकबस्टर गाणे पालघर जिल्ह्याला प्रेझेंट करणारा तो म्हणजेच मयूर रावते। तर बरेच जणांना मयूर रावतेची बायोग्राफी माहित नसेल, तर आजच्या आपल्या व्हिडिओमधून संपूर्ण मयूर रावतेची बायोग्राफी आज आपण जाणून घेणार आहोत। तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि असेच आपले शाखाभाईचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शाखाभाई युट्यूब चॅनलला आता तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मेरा नाम शाखा है। मित्रांनो, मयूर रावतेचे पूर्ण नाव आहे मयूर सुरेश रावते। त्याच्यानंतर मयूर रावतेचे गाव आहे विक्रमगड। मित्रांनो, मयूर रावतेची जन्मतारीख आहे 22/11/1999। मित्रांनो, आता जर आपण मयूर रावतेच्या परिवाराबद्दल कुटुंबाबद्दल बोलायला गेलो तर मयूर रावतेच्या कुटुंबामध्ये मयूर रावतेच्या 3 बहिणी आणि मयूर रावतेचे वडील आहेत। मित्रांनो, मयूर रावतेचे शिक्षण BA इंजिनिअरिंग झालेले आहे। तर मयूर रावतेचे प्रोफेशन म्हणजेच काम आहे इंजिनियर। त्याचसकट मयूर रावते एक युट्यूब कलाकार सुद्धा आहे। बाकी आपल्या सर्वांना माहित आहे की मयूर रावतेचे लग्न झालेलं आहे। फेब्रुवारी 2026 मध्ये मयूर रावतेचे लग्न झालेलं आहे। मयूर रावतेच्या बायकोचे नाव आहे सुस्मिता। तर चला आता आपण मयूर रावतेच्या युट्यूबच्या जर्नी बद्दल जाणून घेऊया। मित्रांनो, तुम्ही मयूर रावते यांचे भरपूर असे गाणे युट्यूब वरती बघितलेले असतील। मयूर रावते यांचे गाणे भरपूर असे पालघरमध्ये ब्लॉकबस्टर झालेले आहेत। तर मित्रांनो, 2022 पासून मयूर रावते यांनी पालघरमध्ये गावठी गाणे बनवायला सुरुवात केली। तर मयूर रावतेचं स्टार्टिंगच पहिलंच गाणं आहे, हे गाणं 2022 मध्ये अपलोड झालं होतं, मला सोडून तू नको जायचं। मयूर रावतेनं पहिल्याच गाण्यामध्ये स्टार्टिंगच्याच गाण्यामध्ये एवढी खतरनाक अशी ऍक्टिंग केलेली होती, डान्सिंग केलेली होती। हे गाणं पालघरमध्ये भरपूर असं व्हायरल झालेलं होतं। मयूर रावतेचं पहिलंच गाणं आरके किंग यांच्या चॅनलवरती अपलोड झालं होतं। त्याच्यानंतर मयूर रावतेचं दुसरं गाणं आलं स्वतःच्या युट्यूब चॅनलवरती, विहिरीचं थंडगार पाणी। या गाण्यामध्ये पण मयूर रावतेने खतरनाक अशी कडक अशी ऍक्टिंग आणि डान्सिंग केलेली होती। मित्रांनो, त्याच्यानंतर भरपूर असे मयूर रावतेचे गाणे येत गेले, पण मयूर रावतेच्या चॅनलवरती ग्रोथ आला तो म्हणजे या गाण्यांनी। साजनी डोंगर कडाला येणार, विचू चावला, चांदणी रात आणि पावडर लावून कोठं जास, हे जे मयूर रावतेचे 4 गाणे आहेत पालघर मधले सर्वात जास्त व्हायरल झालेले, हिट झालेले ब्लॉकबस्टर गाणे आहेत। सध्या पालघरमध्ये भरपूर असे लोक गावठी गाणी बनवत आहेत, पण हे जे मयूर रावतेचे 4 गाणे आहेत या गाण्यांना कुणीही पालघरमध्ये टक्कर देऊ शकत नाही। हे जे मयूर रावतेचे 4 गाणे आहेत हे तुम्ही युट्यूब वरती कधीही उघडून बघा, हे नेहमीच ब्लॉकबस्टर असणारे गाणे आहेत। मित्रांनो, मयूर रावतेची गोष्ट सांगायला गेली ना तर ती गोष्ट मला खूप आवडते। ती गोष्ट अशी आहे की समजा मयूर रावतेला एखाद गाणं बनवायचं आहे, तर त्या गाण्यामध्ये मयूर रावते लिरिक्स मध्ये नवीन काय ऍड करू शकतो, त्याच्यानंतर म्युझिक मध्ये नवीन काय बदल करू शकतो, एखादं गाण्यामध्ये डान्स बसवायचा असेल, त्याच्यानंतर ऍक्शन सीन बसवायचा असेल, या सर्व गोष्टीचा कॉम्बिनेशन आहे, याच्यावर मयूर रावते जास्तीत जास्त लक्ष देतो। आपलं गाणं स्वतःला आवडण्यापेक्षा आपलं गाणं बघणाऱ्या प्रेक्षकांना किती आवडेल, कसं आवडेल, याच्यावर मयूर रावते जास्तीत जास्त लक्ष देतो। म्हणूनच मयूर रावतेचे गाणे आपल्या पालघरमध्ये भरपूर असे व्हायरल होत आहेत। भरपूर असे मयूर रावतेचे गाणे पालघरमध्ये ब्लॉकबस्टर आहेत। तर आतापर्यंत मयूर रावतेच्या चॅनलवरती 1,26,000 सबस्क्रायबर पूर्ण आहेत आणि या मयूर रावतेच्या चॅनलवरचे सर्वच गाणे ब्लॉकबस्टर आहेत। तर अशी होती मयूर रावतेची छोटीशी बायोग्राफी। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। बाकी मयूर रावतेची बायोग्राफी कुणाकुणाला माहित नव्हती नक्कीच कमेंटमध्ये सांगा। मयूर रावतेची बायोग्राफी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि नेक्स्ट बायोग्राफी व्हिडिओ तुम्हाला कोणाविषयी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही ती मला कमेंट्स करा, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। बाकी आजचा आपला शाखाबाईचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि मयूर रावते कुणाकुणाचा आवडता युट्यूब कलाकार आहे नक्की कमेंट करून सांगा आणि मयूर रावतेचे गाणे कुणाकुणाला आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा। तर चला लवकरच भेटूया शाखाबाईच्या नवीन व्हिडिओमध्ये। मेरा नाम शाखा है।